हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या आईने, माझ्या आई वडिलांनी पण केलेली मेहनत मी बघितली आहे. माझ्या आईने, माझ्या पत्नीने केलेली काट कसर मी पाहिली आहे. त्यांची तगमग मी पाहिली आहे. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. माझ्या लाडक्या बहिणी इथे आहेत. तुम्हाला मी शब्द देतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही. लाडके भाऊ, त्यांचं युवा प्रशिक्षण आहे, त्या बाबतीत देखील आम्ही सरकार मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, मी आहे देवेंद्रजींच्या बरोबर आणि अजितदादा आम्ही बसून त्याच्यावर, इथं माझे 2 मंत्री आहेत, त्यावरही आम्ही निर्णय घेऊ. शेवटी आज कुठेतरी बातमी वाचली, मग लाडक्या बहिणींना 50% एसटी सवलत दिलेली बंद करणार म्हणून. मी तात्काळ मंत्र्यांना सांगितलं, तर मंत्री म्हणाले असं काही नाही. मी म्हणालो कुठल्याही परिस्थितीत एसटीला सवलत दिलेली बंद होता कामा नये. माझ्या लाडक्या बहिणींना ज्या ज्या योजना आम्ही केल्यात, लेक लाडकी लखपती असेल, लाडकी बहीण सन्मान योजना असेल, एसटी मध्ये सवलत असेल, बचत गट योजना असेल, कुठली योजना बंद होणार नाही. कारण या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील या लाडक्या बहिणींना प्रगती, उन्नती झाली पाहिजे म्हणून अनेक योजना केल्या. मला अभिमान आहे. आज लाडकी बहीण योजना इतर राज्यांनी देखील सुरू केली. दिल्लीमध्ये देखील तुमची लाडकी बहीण तिकडे रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदी बसल्या. हे देखील लाडक्या बहिणींचं यश आहे. शासन आपल्या दारी, अरे शासन आपल्या दारी घेऊन जाणारं आपलं महायुतीचं सरकार. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारी सुरू केलं. सगळे कलेक्टर, तहसीलदार, बीडीओ, तहसीओ, तलाठी कामाला लागले. कॉम्पिटिशन सुरू झालं. आणि का लाभ नव्हते पहिले, का योजना नव्हत्या पहिल्या, का लाभार्थी नव्हते पहिले, सगळं होतं. परंतु सरकार दरबारी चक्रा मारणं, इकडे खेटे मारणं, कटकट नको म्हणून लोक ते लाभ सोडून देत होते. तुमच्या या मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी लोकांच्या दारात घेऊन गेला. आणि मला समाधान आहे, मला आनंद आहे की 5 कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला. माझ्या लाडक्या बहिणींना कुणाला घर मिळालं, कुणाला दाखला मिळाला, कुणाला ड्रोन मिळाला, कुणाला पॉवर टिलर मिळाला, कुणाला ट्रॅक्टर मिळाला. हे काम आम्ही केले, आपल्या महायुती सरकारने केले. आणि म्हणून एकीकडे कल्याणकारी योजना सुरू केल्या, दुसरीकडे रखडलेले प्रकल्प सुरू केले. आणि कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांची सांगड आपण घातली. आणि म्हणून आशिष, तुम्हाला किती निधी मिळाला? 2000 कोटी रुपये आपल्या महायुतीच्या काळात, माझ्या मुख्यमंत्री काळात आशिष मिळाले. अगोदर किती मिळाले ते महाविकास आघाडी? 20-25 कोटी. संजय राठोड इथं बसलेत. संजय राठोड, तुमच्या मतदारसंघात किती पैसे मिळाले? 3500 कोटी रुपये. आणि 750 फक्त आपल्या पवित्र पोहरा देवीच्या विकासाला आपण दिले. आता रामटेकचा पण आपण आराखडा केलाय. 211 कोटी. एकही पैसा कमी पडणार नाही हा शब्द आहे. आणि राम जन्मभूमी, रामाची अयोध्या सारखा प्रति अयोध्या नाही. आणि म्हणून आशिष जयस्वाल यांनी केलेलं काम आपण पाहिलंय. त्याचं काम बोलतंय. त्यांनी माझ्याकडे दिली लिस्ट, किती कामं केली, किती कामं केली. अरे किती वाचत बसणार, एवढी कामं तू केली म्हणून तर तू आमदार अनेक वेळा झाला आणि नामदार पण झाला. तुझ्या कामामुळे रस्ते बनवले. रस्त्याची क्वालिटी काय, अतिशय उत्तम क्वालिटी. खर्च तेवढाच, पण काम स्वतः डोळ्याखाली घालून केलं. अनेक योजना त्यांनी केल्या. आरोग्य आपल्या दारी त्यांनी केलं. वेगवेगळ्या नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया आशिष जयस्वाल या तुमच्या आमदाराच्या डोक्यात आहे. हा तुमचा आमदार हा आदर्श आमदार आहे. आणि आदर्श आमदार असावा कसा, तर आशिष जयस्वाल सारखा असावा. आणि म्हणून
मी आपल्याला एवढंच सांगतो की या महायुतीच्या काळात एवढे निर्णय घेतले, महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही चालू केले. देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री होते 19 पर्यंत, त्यांनी ज्या योजना सुरू केल्या, मग सिंचन प्रकल्प, विदर्भातले सिंचन प्रकल्प अनेक होते, जलयुक्त शिवार, अनेक योजना महाविकास आघाडीने बंद केल्या. तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ त्या सुरू केल्या आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम, धानाला भाव पण आपण वाढवला ना आशिष, धानाचा भाव, बोनस धानाचा बोनस वाढवला. शेतकऱ्यांना 2.5 वर्षात महायुती सरकारने 45,000 कोटी रुपयांच्या योजना दिल्या. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण देत नव्हतो, एनडीआरएफचे नियम तोडले, त्याच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहिलो. आणि म्हणून शेतकरी आपला अन्नदाता आहे, हा मायबाप आहे आपला, त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि म्हणून इकडे प्रकल्प विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निघालो. एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना, या सर्वांची सांगड घातली. आणि म्हणून 232 आमदार निवडून आणण्याची जादू झाली. मी आपल्याला माहित आहे, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात सभागृहात बोललो होतो की मी आणि देवेंद्रजी मिळून येणाऱ्या विधानसभेत 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार. हे माझं वचन होतं, शब्द होता, तो पूर्ण झाला. उभाटा म्हणाले, जेवढे आमदार एकनाथ शिंदे बरोबर गेलेत त्यातला एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. अरे काय तुमचं काय झालं, काय राहिलं, किती आले? आणि म्हणून इतिहास झाला, 80 लढवले, 60 आले. आता म्हणाले कधी मध्ये की आता आम्ही माणसं फोडताय, आम्ही फोडायला कुणालाही जात नाही. आपला राजू तुला फोडायला आलो होतो मी, सांग जरा प्रेमाने. त्यांना माहित आहे राजूने खरी चेहरा पाहिला आणि रात्रंदिवस काम करणारा माणूस कोण, स्वतः अडचणीत येताना मदत करणारा कोण. आणि म्हणून राजू हरणे त्याच्या अख्ख्या टीमला घेऊन आला, सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आला. मी त्याचं स्वागत करतो. आणि राजू आता नरखेड मध्ये उरले सुरले सगळे लोक एका मोठा मेळाव्याचं आयोजन कर आणि तिथं मी येतो त्या मेळाव्यासाठी. तुम्ही म्हणाले आम्ही डोकी फोडू, आम्ही हे करू. अरे कोणाची फोडणार, कोण आहेत, राहिलेत कोण? त्याला देखील मनगटात ताकद लागते, त्याला वाघाचं काळीज लागतं, त्याला धाडस लागतं, हिम्मत लागते. मी मगाशी देखील कुठेतरी तो शोलेचा डायलॉग म्हणालो. शोले मध्ये असरानी म्हणतो, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूं, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पण मागे वळून पाहिल्यावर कोई नाही. अरे अशी परिस्थिती का होती आहे याचा विचार करा. तुम्ही जेव्हा धक्का पुरुष म्हणाले, खरं आहे, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, बाळासाहेबांच्या विचारांना धक्का देण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना या महाराष्ट्रात जनतेने धक्क्याला लावलं, घरी बसवलं. हे मगाशी म्हणालो. आणि म्हणून कशाला आम्ही आमचं काम करतोय. तुम्ही किती शिवाशाप द्या, आरोप करा, हा एकनाथ शिंदे काम करत राहील. तुम्हाला मी एकच सांगतो, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते. पद येतात, पद जातात, पुन्हा पद येतात. पण तुमच्या मिळालेल्या पदामध्ये
तुम्हाला किती काळ पद मिळालं यापेक्षा त्या काळात तुम्ही जनतेसाठी काय केलं हे लोक लक्षात ठेवतात. हे लोक लक्षात ठेवतात. म्हणून मी सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम, मुख्यमंत्री, चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित. असंच आपल्याला काम करायचं आहे. पदावर खाली होतात, पण या सर्व पदांपेक्षा मला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा